ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपलं स्वागत आहे. आपण सुरू केलेली आहे महाराष्ट्रीयन मोत्यांचे दागिने ही सीरीज. या सीरीजमध्ये आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकारचे मोत्यांचे दागिने बघत आहोत. मागील 3 दिवसांपासून आपण ह्या सीरीजमध्ये कर्णफुले बघितली आणि तिसऱ्या दिवशी आपण मोत्यांच्या बांगड्या बघितल्या. ही जी तिसऱ्या दिवशीची मोत्याची बांगडी आपण बनवली होती, तीच बांगडी आज आपण यूज करणार आहोत. काल आपण जी बांगडी बनवली ती आपण समोर बघू शकता. ती आपण रेग्युलर यूजसाठी वापरू शकतो आणि ह्याला आज आपण अजूनच फंक्शनल लुक देणार आहोत, जे की आपण लग्न समारंभांसाठी वापरू शकतो. तर हा फंक्शनल लुक या बांगडीला देण्यासाठी कालची बांगडी घेतली. हा व्हिडिओ जर आपण बघितला नसेल तर मी ह्या व्हिडिओच्या शेवटी लिंक देते. तो व्हिडिओ बघून घ्या आणि मग हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा. ही बांगडी आपण काचेच्या बांगड्यांवर बनवलेली आहे. म्हणजे ह्या बांगडीचा जो बेस आहे तो काचेचा आहे आणि त्यावर आपण मोत्यांची लेयर दिलेली आहे. ती कशी दिली ते काल सांगितलेलं आहे. आता ह्या ज्या कालच्या बांगडीचे जे मोती आहेत त्या 2 मोत्यांच्या मध्ये आपण 0 साईजचा पिवळा मणी बसवून घेतलेला आहे. एका बाजूला पूर्ण आपण ते 0 साईजचा मोती बसवून घेतल्यानंतर तोच धागा दुसऱ्या बाजूला आणतोय, सुई हळूहळू त्या मण्यांतून घालून, आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा 2 पांढऱ्या मोत्यांच्या मध्ये एक पिवळा मणी ओवून घेत आहोत. त्यासाठी आपण आधी पांढऱ्या मोत्यातून सुई काढली, त्यामध्ये एक पिवळा मणी घातला आणि बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून ती सुई पुन्हा ओवून घेतली. अशी वेगवेगळ्या प्रकारची मोत्यांची डिझाईन्स आपल्याला आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणता दागिना बघायला आवडेल ते. तर असं दोन्ही बाजूंनी आपण पिवळे मणी लावून घेतलेले आहेत. आता ह्याला अजूनच फंक्शनल लुक देण्यासाठी आपण वापरत आहोत केशरी रंगाचे 0 साईजचे मणी. सुई घेतली, तीच सुई आपण पुन्हा वापरणार आहोत. सुईचा धागा आपण तोडणार नाही आहेत. त्याच सुईमध्ये आपण 3 केशरी रंगाचे मणी घेतले आणि हे 3 केशरी रंगाचे मणी आपण आता आपला जो पांढरा मोती आहे त्यातून सुई काढली आणि आपला पिवळा मणी ओवलेला जो आहे त्याच्या भोवती आपल्याला हे 3 केशरी रंगाचे मणी ओवून घ्यायचेत. त्यासाठी आपण बाजूच्या पांढऱ्या मोत्यामधून सुई बाहेर काढली. असं दरवेळेस आपण केशरी रंगाचे मणी ओवून घेतोय आणि बाजूच्या पांढऱ्या मोत्यामधून ती सुई काढून घेत आहोत. म्हणजे आपल्या पिवळ्या मण्याच्या भोवती एक केशरी रंगाचे 3 मणीची लेयर येत आहे. तर असं पूर्ण सर्कलवर आपण हे 3 मणी लावून घेणार. पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ह्या सिरीजमध्ये आपण कर्णफुले बघितली. कर्णफुलांची 6 डिझाईन्स आपण बघितली. हे डिझाईन्स ट्रेडिशनल तर आहेतच, पण ट्रेडिशनल सोबतच त्या ट्रेडिशनलला मॉडर्न टच देणारी डिझाईनसुद्धा आपण बघितली. आपली एक बाजू 3 केशरी रंगाचे मणी लावून झालेले आहेत. आता आपण त्या केशरी रंगाच्या मण्याच्या मधल्या मण्यामधून सुई काढणार आणि त्या सुईमध्ये आपण घेणार आहोत पुन्हा एकदा 3 केशरी रंगाचे मणी. हे 3 केशरी रंगाचे मणी सुईमध्ये घेऊन ती सुई आपण आपल्या बाजूचे जे 3 केशरी मणी आहेत त्याच्या मधल्या मण्यातून काढणार आहोत. अशा प्रकारे म्हणजे आपले हे 3 मणी आपल्या पांढऱ्या मोत्यांच्या भोवती एक केशरी लेयर तयार करतात अशा प्रकारे. आणि ह्या लेयरमुळे आपली जी निळी बांगडी आहे काचेची त्याच्या भोवती सुद्धा एक लेयर तयार होणार आहे. कशी ते आपण ही लेयर जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा आपल्याला दिसणार आहे. तर असे 3 केशरी मणी घेतले दरवेळेस आणि ते आपण बाजूच्या 3 केशरी रंगाच्या मण्यांमधल्या मधल्या मण्यांमधून बाहेर काढली सुई. तर अशी एक लेयर तयार होत आहे आपली काचेच्या बांगड्यांभोवती. केशरी मण्यांची एक आवरण तयार होत आहे, ज्याने की आपले जे मोती आहेत ते अजूनच घट्टपणे त्या बांगडीच्या भोवती फिक्स होत आहेत. असं दरवेळेस 3 केशरी मणी आपण घेणार, ते बाजूच्या केशरी रंगाच्या मधल्या मण्यामधून टाकणार सुई आणि अशी हळूहळू आपली लेयर तयार होत आहे.
पूर्ण राऊंडवर आपण ती लेयर घेणार आहोत. अशा प्रकारचे जर आपल्याला व्हिडिओ आवडत असतील मोत्यांच्या दागिन्यांचे, तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणता दागिना बघायला आवडेल ते. आपण मागच्या 3 दिवसांमध्ये जे मोत्यांचे दागिने बनवले, कर्णफुले आणि मोत्यांच्या बांगड्या, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देत आहे. ते व्हिडिओ सुद्धा आपण बघून घ्या, म्हणजे ही मोत्यांची बांगडी कशी बनली हे आपल्याला कळेल. महाराष्ट्रीयन मोत्यांच्या दागिन्यांचे अतिशय वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला भेटतात. आपण या सिरीजमध्ये ट्रेडिशनल वेनी तर बघणारच आहोत, वेगवेगळे प्रकार, पण त्यामध्ये थोडासा मॉडर्न टच करून, ट्रेडिशनल आणि मॉडर्नचं मिक्सचर करून जे दागिने बनतात तेही आपण बघणार आहोत. अतिशय ट्रेंडी आणि ट्रेडिशनल अशी दोन्ही प्रकारचे दागिने आपण बघणार आहोत या सिरीजमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे आपल्याला नवनवीन जे डिझाईन्स येतात ह्या चॅनलवर ते बघायला भेटतील. आपण ह्या चॅनलवर दररोज नवीन मोत्यांचे डिझाईन्स टाकत आहोत ह्या सिरीजमध्ये. तर आपण दरवेळेस असे 3 केशरी मणी सुईत घेणार आणि ती सुई आपण शेजारच्या मधल्या केशरी रंगाच्या मण्यामधून टाकणार, म्हणजे आपल्या पांढऱ्या मण्यांच्या भोवती एक केशरी आवरण तयार होत आहे. आणि अशा प्रकारे आपली जी मोत्यांची लेयर आहे त्या काचेच्या बांगड्यांवरची, ती सुद्धा घट्टपणे त्या बांगड्यांच्या भोवती आवळली जात आहे. जी की कशी आपण हँडल केली बांगडी तरीही ती लेयर तशीच राहणार आहे. कालच्या व्हिडिओत आपण बघितलं काचेच्या बांगड्यांपासून मोत्यांच्या बांगड्या कशा तयार करायच्या ते, त्यावर मोत्यांची लेयर देऊन. आज आपण त्याच बांगडीला अतिशय फंक्शनल असा लग्न समारंभात वापरता येणारा लुक देत आहोत केशरी मोती वापरून. तर आता आपली बांगडी अजूनच घट्टपणे त्या मोत्यांना धरून राहते आणि कितीही कशी हाताळली तरी ती मोत्यांची लेयर त्या बांगड्यांना तशीच राहते. अगदी लहान मुलांच्या हातात जरी तुम्ही दिली तरी ती बांगडी तशीच राहणार आहे, कारण ह्याच्या भोवती, या काचेच्या बांगड्यांच्या भोवती मोत्यांची लेयर एक तयार झालेली आहे. आता एका बाजूला जसे आपण मोत्यांचं आवरण केलं केशरी रंगाच्या, तसंच आपण दुसऱ्या बाजूला करणार. त्यासाठी तीच सुई आपण हळूहळू मोत्यांमधून काढून दुसऱ्या बाजूला आणलेली आहे आणि एकदा ती सुई आपण पांढऱ्या मोत्यामधून काढून घेणार, म्हणजे ती लेयर व्यवस्थित तयार होते आपली. पुन्हा आपण तीच पद्धत वापरणार आहोत. दरवेळेस 3 केशरी रंगाचे मणी घेणार आणि त्या पिवळ्या मोत्याच्या भोवती आपण ती 3 केशरी रंगाचे मणी टाकणार, म्हणजे ती सुई आपण दुसऱ्या पांढऱ्या मोत्यातून काढणार. पुन्हा शेजारच्या मोत्यामधून सुई काढली की त्यामध्ये 3 केशरी मणी घेणार आणि पुन्हा पांढऱ्या मोत्यातून ती सुई काढणार. तर अशी आपली 3 केशरी रंगाचे मणी आपण पिवळ्या मण्याच्या भोवती केले आणि त्यानंतर त्या 3 केशरी रंगाच्या मधून सुई टाकून पुन्हा आपण 3 मण्यांची एक लेयर तयार करून घेणार आहोत, मधल्या मण्यातून दरवेळेस सुई टाकून. तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाजूंना केशरी रंगाची लेयर तयार झालेली आहे आणि बांगडी अतिशय घट्टपणे त्या मोत्यांमध्ये पॅक झालेली आहे, आवळली गेलेली आहे. कशी आपण हाताळली, कशी आपण हातात घातली तरी ती लेयर तशीच्या तशीच राहते. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूया नवीन डिझाईनसोबत ह्याच सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.